नमस्कार, मी ज्योती. फूड स्टोरीज विथ ज्योती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला मऊ, मोकळा आणि चविष्ट मसाले भात कसा बनवायचा ते शिकवणार आहे. मस्त थंडी पडली आहे. थंडीमध्ये असा मस्तपैकी गरमागरम मसाले भात खाण्याची मजा काही औरच, नाही का? लग्न असो किंवा बारसे, मराठी कुटुंब म्हटले की मसाले भात हा झालाच पाहिजे. चला तर मंडळी, मसाले भात बनवायला घेऊया. यासाठी मी घेतला आहे इंद्रायणी तांदूळ. तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही तांदूळ तुम्ही घेऊ शकता. 300 ग्रॅम इंद्रायणी तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे. त्यामध्ये 2 चमचे मी दही घातलेले आहे. दही ह्याला तांदळाला मी चांगले चोळून घेणार आहे व 15 ते 20 मिनिटं हे तांदूळ मी भिजत घालणार आहे. आता असं दही लावून तांदूळ भिजत घातल्यामुळे मसाले भाताला खूप छान चव येते आणि भात मऊ आणि मोकळा होतो. इतर साहित्य आपण बघून घेणार आहोत. यासाठी लागणार आहे एक मोठा उभा चिरलेला कांदा, 2 मध्यम आकाराचे टोमॅटो, थोडी कोथिंबीर, ओलं खोबरं, 2 चमचे धण्याची पूड, 2 चमचे गोडा मसाला, हळद अर्धा चमचा, 1 चमचा जिऱ्याची पूड आणि मीठ. आता ओलं वाटण बघून घेऊया. 2 ते 3 चमचे खोबरं, 1 चमचा जिरे, 5 ते 6 हिरव्या मिरच्याचे तुकडे, थोडी कोथिंबीर, 1 मध्यम आकाराचा आल्याचा तुकडा, 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या. आता हे सर्व आपण मिक्सरमध्ये त्याचं वाटण करून घेणार आहोत. आता गॅसवर एक मोठी कढई ठेवा. त्यात अर्धा वाटी तेल घाला. तेल तापले की त्यामध्ये जिरी, मोहरी, 2-3 तेजपत्ता, लवंग, 1 दालचिनीचा तुकडा आणि हिंग हे घालून घ्यावं. हे छान तडतडले की त्यात घालावा उभा चिरलेला कांदा, थोडं मीठ आणि कापलेले टोमॅटोचे तुकडे. 2 ते 3 मिनिटं हे परतून झाल्यावर त्यात घालावं धण्याची पूड आणि गोडा मसाला. आता हेही छान परतून घ्यायचे आहे. हे परतून झाले की त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला वाटाणा आणि तोंडली घालावी. आता हे आपण 2 ते 3 मिनिटे छान मध्यम गॅसवर परतून घेणार आहोत. आता आपण जो मगाशी मिक्सरमध्ये करून ठेवलेले हिरवं वाटण आहे ते ह्याच्यामध्ये आपण घालतोय. आता हे वाटण चांगलं एकजीव करून 3 ते 4 मिनिटं मीडियम गॅसवर छान परतून घ्यायचे आहे, जेणेकरून त्याला खूप छान वास येतो. वाटण चांगले परतून झाले की त्यात थोडंसं मीठ घालावं आणि अर्धा वाटी पाणी घालून एक वाफ आणून द्यावी. या मिश्रणाला चांगली वाफ आली की झाकण काढून त्यामध्ये आपण भिजत ठेवलेले तांदूळ ते घालायचे आहेत. तांदूळ चांगले 5 ते 6 मिनिटं मध्यम गॅसवरती छान परतून घ्यायचे आहेत. तांदूळ एकसारख्या सर्व बाजूनी परतून झाल्यावरती त्यामध्ये गरम पाणी घालायचे आहेत. गरम पाणी तांदूळ बुडतील एवढे घालावे. नंतर पाणी एकसारखे करून घ्यायचे आहे व त्यात लागेल तसं मीठ घालून घ्यायचे आहे. आता हाय फ्लेमवरती हे भाताचं मिश्रण चांगलं उकळू द्या, जेणेकरून भात सर्व फुलून येतो. असं मिश्रण छान उकळल्यानंतर दुसऱ्या बाजूला एक तवा ठेवावा. तो तवा तापल्यानंतर ही कढई त्या तव्यावर ठेवावी. कढईचा फ्लेम लो करावा. लागेल तसं यामध्ये पाणी घालावे. तसेच 2 ते 3 मोठे चमचे तुपाचे यामध्ये घालावे. असं तूप घातल्यामुळे भात चांगला चविष्ट आणि चवदार होतो. आता झाकण लावून लहान गॅसवरती, लो गॅसवरती 15 ते 20 मिनिटं भात शिजू द्यावा. मध्ये मध्ये झाकण काढून भात चेक करावा. गरज वाटलं तर त्याच्यामध्ये थोडे पाणी शिंपडावे आणि परत एक वाफ आणावी. 5
त्यानंतर भात तयार असेल त्यावर ओलं खोबरं आणि कोथिंबीर टाकावून सर्व करावे. असा हा मसाले भात कोशिंबीर किंवा पापड याबरोबर खूप छान लागतो. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी मला फॉलो करत राहा. धन्यवाद.